भारतातील सार्वजनिक वित्त व व्यवहार या प्रकरणामध्ये आपल्याला त्या प्रकरणाची प्रस्तावना, सार्वजनिक वित्त व व्यवहाराचा अर्थ, स्वरूप, त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहारांच्या व्याख्या या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर सार्वजनिक वित्त व व्यवहार आणि खाजगी वित्त व व्यवहार यामधील फरक हा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचा आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्त व व्यवहार या घटकाचा आपल्याला सखोल अभ्यास या प्रकरणामध्ये पाहायचा आहे. सार्वजनिक वित्त व व्यवहारामध्ये सार्वजनिक खर्चामध्ये त्याचे जे 4 प्रकार आहेत: महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च आणि विकासेतर खर्च, या 4 खर्चांचा आपल्याला इथं सविस्तर अभ्यास करायचा आहे. त्यानंतर शासनाचा सार्वजनिक खर्चात वाढ का होते किंवा या शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं ही आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहेत. जसे की शासनाच्या कार्यात वाढ, लोकसंख्याची वेगाने होणारी वाढ, वाढते शहरीकरण, संरक्षण खर्चात झालेली वाढ, लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार, भाववाढ, औद्योगिक विकास, आपत्ती व्यवस्थापन यासारख्या घटकामुळे सार्वजनिक खर्चात झालेली वाढ किंवा त्या वाढीची कारणं आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायच्या आहे. त्यानंतर या प्रकरणामध्ये सार्वजनिक उत्पन्न, हे शासनाला सार्वजनिक उत्पन्न कुठून मिळतं याचाही अभ्यास आपल्याला या प्रकरणात पाहायचा आहे. सार्वजनिक उत्पन्नामध्ये कराच्या स्वरूपात मिळणारं उत्पन्न आणि करेत्तर उत्पन्न हे 2 घटक आहेत. कराच्या स्वरूपामध्ये प्रत्यक्ष कर, प्रमाणशील कर, प्रगतशील कर आणि प्रगत कर या घटकांच्या मार्फत आपल्याला सार्वजनिक उत्पन्न मिळतं. आणि अप्रत्यक्ष करामध्ये वस्तू व सेवावरील कर, त्याला आपण GST असं म्हणतो, त्या GSTतून मिळणारे आपल्याला जे उत्पन्न आहे ते उत्पन्न याच्यातून मिळतात. त्यानंतर करेत्तर उत्पन्न जे आहे, करेत्तर उत्पन्नातून शुल्क, सार्वजनिक वस्तू व सेवांची किंमत, विशेषाधिकार, दंड व दंडात्मक रकमा, दान देणग्या, भेटी, विशेष कर आणि कर्ज यासारख्या घटकातून मिळणारं उत्पन्न आपल्याला करेत्तर उत्पन्नातून मिळतं. त्याच्यानंतर सार्वजनिक कर्ज, यामध्ये अंतर्गत आणि बाह्य कर्ज याच्यातूनही आपल्याला उत्पन्न मिळवता येतं. त्याच्यानंतर राज्य वित्तीय धोरण, यामध्ये सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज आणि सार्वजनिक महसूल या घटकांचा समावेश आहे. तर याही घटकांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचा आहे. त्यानंतर वित्तीय प्रशासन, या वित्तीय प्रशासनामध्ये शासकीय अंदाजपत्रक, उत्पन्न, खर्च, कर्ज यासारख्या घटकांचा अभ्यास आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. तर यानंतर शासकीय अंदाजपत्रक, यामध्ये महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक या 2 भांडवलाच्या भागाचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर अंदाजपत्रकाचे प्रकार, अंदाजपत्रकाच्या प्रकारामध्ये समतोल अंदाजपत्रक, शिल्लकीचे अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक या अंदाजपत्रकाच्या प्रकाराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे.
त्यानंतर अंदाजपत्रकाचे महत्त्व शेवटी या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे. यानंतर आपल्याला पुढचं प्रकरण आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. या प्रकरणामध्ये या प्रकरणाची प्रस्तावना भारतातील वित्तीय प्रणालीमध्ये वित्तीय संस्था, वित्तीय बाजारपेठा, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा या घटकांचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर वित्तीय बाजारपेठा म्हणजे काय, या वित्तीय बाजारपेठेचा त्या वित्तीय बाजारपेठेचा अर्थ, त्यानंतर वित्तीय बाजार. आता वित्तीय बाजारामध्ये नाणे बाजार, भारतातील नाणे बाजार, या नाणे बाजाराचा अर्थ आणि नाणे बाजाराची संरचना या प्रकरणामध्ये अभ्यासायचे. आता संरचनेमध्ये संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र हे दोन भाग येतात. संघटित क्षेत्रामध्ये भारतातील रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत व वित्तीय गृह या घटकांचा समावेश संघटित क्षेत्रात येतो. तर असंघटित क्षेत्रामध्ये स्थानिक बँकर्स, त्याच्यानंतर सावकार, अनियंत्रित बिगर बँका आणि वित्तीय मध्यस्थ संस्था या घटकांचा समावेश असंघटित क्षेत्रामध्ये आता पाहायचा आहे. त्यानंतर संघटित क्षेत्रामधली भारतीय रिझर्व्ह बँकेची प्रस्तावना, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या बाबतीत वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या, आणि त्यानंतर आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य पाहिजे. कार्यामध्ये रिझर्व्ह बँक करत असलेली कार्य, चलनी नोटांची निर्मिती करणे, त्याच्यानंतर सरकारची बँक म्हणून काम करणे, बँकांची बँक म्हणून काम करणे, परकीय चलनसाठ्याचा सांभाळ करणे, पत पैशाचे नियंत्रण करणे, आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्ध करणे, त्याच्यानंतर विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य करणे इत्यादी कार्य हे भारतीय रिझर्व्ह बँकेला करावे लागतात. या कार्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर व्यापारी बँका, संघटित क्षेत्रामध्ये असलेले व्यापारी बँका, त्यामध्ये व्यापारी बँकेची प्रस्तावना, व्यापारी बँकेच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या आणि त्यानंतर व्यापारी बँकेची कार्य. आता व्यापारी बँकेच्या कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, सहाय्यक कार्य करणे आणि पत निर्मिती करणे हे या व्यापारी बँकेचं महत्त्वाचं कार्य आहे, पत निर्मिती करणे. त्यानंतर सहकारी बँकेमध्ये सुद्धा सहकारी बँकेची प्रस्तावना आणि सहकारी बँकेची रचना. सहकारी बँकेची रचना ही त्रिस्तरीय असते. त्यामध्ये प्राथमिक स्तरावर प्राथमिक सहकारी संस्था, त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राज्य सहकारी बँका, त्याला आपण शिखर बँका असे सुद्धा म्हणतो. त्यानंतर विकास वित्तीय संस्था, त्याला DFI. त्यानंतर भारतीय सवलत व वित्तीय गृह DFHI यासारख्या वित्तीय संस्थांचा सुद्धा आपल्याला अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर भारतातील जो नाणे बाजार आहे तो नाणे बाजाराची भूमिका आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे. जसे की कर्जदाराची अल्पमुदतीची गरज भागवणे, तरलता व्यवस्थापन करणे,
त्याच्यानंतर गुंतवणूक पत्रक, समतोल यंत्रणा, सरकारच्या वित्तीय गरजा, मौद्रिक विषयक धोरणाची अंमलबजावणी, रोख रकमेचा काटकसरीने वापर, वाणिज्य उद्योग आणि व्यापार वृद्धी यासारखी भूमिका आपल्याला नाणे बाजाराची पाहिजे. त्यानंतर शेवटी नाणे बाजारामध्ये असलेल्या समस्या, जसे की दुहेरी रचना, व्याजदरामध्ये समानतेचा अभाव, निधीची कमतरता, हंगामी चढ उतार, वित्तीय समावेशनाचा अभाव, तंत्रज्ञान सुधारणेतील दिरंगाई यासारख्या काही समस्या आपल्याला नाणे बाजारामध्ये दिसून येतात. त्यानंतर नाणे बाजारातील सुधारणा या घटकाचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भारतातील भांडवली बाजार, तर या भांडवली बाजाराचा अर्थ, भांडवली बाजाराची संकल्पना आणि भांडवली बाजाराचे घटक हे या प्रकरणामध्ये अभ्यासायचे. जसे की सरकारी रोखे, औद्योगिक रोखे बाजार, ज्यामध्ये नवीन बाजार, जुना बाजार असे घटक येतात. त्यानंतर विकास वित्तीय संस्था, त्यानंतर वित्तीय मध्यस्थ, जसे की व्यापारी बँका, म्युच्युअल फंड, भाडे कंपनी इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतर भांडवली बाजारातील काही समस्यांचा सुद्धा आपल्याला या प्रकरणात अभ्यास करायचा आहे. जसे की वित्तीय घोटाळे, अंत्यस्थ माहितगार आणि किंमत गैरफेरफार, कर्जाची अपुरी साधने, व्यापारांच्या प्रणालीतील घट, माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव यासारख्या समस्यांचा सुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भारतातील भांडवली बाजारामध्ये झालेल्या सुधारणा ह्यासुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायच्या आहेत. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे शेवटचं, भारताचा विदेशी व्यापार. यामध्ये त्या प्रकरणाची प्रस्तावना, अंतर्गत व्यापार आणि विदेशी व्यापाराचा अर्थ, त्यांच्या व्याख्या या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. त्यानंतर विदेशी व्यापाराचे प्रकार, या प्रकारामध्ये आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार या प्रकारांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. त्यानंतर विदेशी व्यापाराची भूमिका, जसे की परकीय चलनाची प्राप्ती करणं, गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, श्रम विभागणे आणि विशेषीकरण, संसाधनाचे पर्याप्त वाटप आणि वापर, किंमत पातळीतील स्थैर्य, बहुविध पर्यायाची उपलब्धता आणि प्रतिष्ठा व नावलौकिक अशी विदेशी व्यापाराची भूमिका सुद्धा आपल्याला या प्रकरणात अभ्यासायची आहे. त्यानंतर भारताच्या विदेशी व्यापाराची रचना व दिशा या प्रकरणात अभ्यासायचे. त्यानंतर भारतातील विदेशी व्यापाराच्या रचनेची वैशिष्ट्य, जसे की स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा, व्यापाराच्या आकारमान व मूल्यात वाढ, निर्यातीच्या रचनेत बदल, आयातीच्या रचनेत बदल, सागरी व्यापार, नवीन बंदराचा विकास यासारखे विदेशी व्यापाराच्या रचनेची वैशिष्ट्य आपल्याला पाहायची. त्यानंतर भारतातील विदेशी व्यापाराची दिशा, त्यानंतर भारताच्या विदेशी व्यापाराचा 2001 पासूनचा कल, यामध्ये निर्यात कल आणि आयात कल या दोन घटकांचा अभ्यास यामध्ये पाहायचा आहे. त्यानंतर व्यापार तोलाचे आणि व्यवहार तोलाच्या संकल्पना आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायच्या आहेत.
इथं अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम संपतो.